नमस्कार, मी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी माळशिरस। मला आपल्याला शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या निमित्तानं माळशिरस उपविभागात जी कामं झालेली आहेत त्याच्याबद्दल सांगायचं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 जानेवारीपासून शासनाचा 100 दिवसांचा कृती आराखडा 7 कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस उपविभागात काम चालू आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिवंत सातबारा, पोटखराबा लागवडीखाली आणणं ही कामं आपण घेतलेली आहेतच। त्याच्याबरोबर आणखी काही कामं आपण माळशिरस उपविभागाची म्हणून प्राधान्याने राबवत आहोत। त्यामध्ये आपण 1 दिवस दाखल्यांचा असं एक दिवसीय शिबिर प्रत्येक मंडलामध्ये, जिथे की दुर्गम ठिकाणी लोकांना आपल्याला हेडक्वार्टरपर्यंत येणं अडचणीचं होतं, अशी गावं निवडून आपण 1 दिवस दाखल्यांचा हा उपक्रम राबवलेला आहे। 2, 3 आणि 4 एप्रिलला 12 मंडळांमध्ये आपण 3 दिवसांमध्ये 12 ठिकाणी हा उपक्रम राबवला आणि 1887 दाखले या कालावधीत निर्माण झाले। त्याच्यापैकी 1334 लोकांना आपण 24 तासाच्या आतमध्ये दाखले दिलेले आहेत। उरलेले जे दाखले आहेत त्याला काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, तेही दाखले 2 दिवसात दिले जातील। मुख्य म्हणजे इथे लोकांना कागदपत्र उपलब्ध करून देण्यापासून सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यामुळे अगदी 1 तासात सुद्धा आपण लोकांना दाखला देऊ शकलेलो आहोत। असाच दुसरा उपक्रम आपण माळशिरस उपविभागात घेतला होता, तो म्हणजे मोक्षमार्ग। याची संकल्पना अशी आहे की स्मशानभूमीकडे जाणारे जे रस्ते आहेत ते काही ठिकाणी चांगले नाहीयेत, पावसाळ्यात त्रास होतो किंवा इतर वेळी सुद्धा आपल्याला मृतदेह नेण्यासाठी त्रास होतो आणि म्हणून हा मुद्दा विचारात घेऊन ज्या ठिकाणी रस्ते नाही तिथे नव्याने रस्ता तयार करणं, रस्ता अरुंद असेल तर तो रुंद करणं, रस्त्यावर अतिक्रमणं असतील तर ती काढणं किंवा तिथं जर केर कचरा असेल तर तो स्वच्छ करणं, अशा 4-5 मुद्द्यांच्या आधारे आम्ही एकूण 12 मंडलातली 12 गावं निवडली आणि त्याच्यातली 7 स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण केलेली आहेत। याला आम्ही मोक्षमार्ग मोहीम असं नाव दिलेलं आहे। देशमुखवाडी, पठाणवस्ती, तांदुळवाडी, शेंडेचिंच, हनुमानवाडी, तांबवे आणि धर्मपुरी या गावांमध्ये आपण हे मोक्षमार्गाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि फोंडशिरस, बांगर्डे, जळभावी, कुसमोड, कोळेगाव, पिलीव, तिरवंडी आणि यशवंतनगर या ठिकाणी आपण ही कामं आता या आठवडाभरात पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये मृतदेह नेताना जो त्रास होत होता तो कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं आणि याही पलीकडे नागरिकांची जशी मागणी येईल त्याप्रमाणे आपण मोक्षमार्ग तयार करण्याचं काम करणार आहोत आणि पावसाळ्यामध्ये या सगळ्या स्मशानभूमी आपण सुशोभित करणार आहोत। 1 दिवस दाखल्यांचा ही मोहीम आपण यापुढेही चालू ठेवणार आहे। महिन्यातली 1च तारीख असेल की ज्या तारखेला आपण 12 मंडलांमध्ये 12 दुर्गम गावांमध्ये अशा प्रकारे हा 1 दिवस दाखल्यांचा ही मोहीम राबवणार आहोत। याशिवाय पोटखराबा लागवडीखाली आणण्याची मोहीम असेल, अपाकाच्या नोंदी काढण्याची मोहीम असेल किंवा एकोम्याच्या नोंदी काढण्याची, तगाई बंडिंगच्या नोंदी करण्याची, ही सगळी कामं आपली सुरू आहेतच। जिवंत सातबारा मध्ये आपण 10 मे पर्यंत वारस नोंदी करण्याचं कामकाज हाती घेतलेलं आहे। 751 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। 10 मे पर्यंत याच्या नोंदी पूर्ण होतील। गेले काही दिवस फेरफार नोंदी निर्गतीमध्ये जिल्ह्यामध्ये माळशिरसने सातत्याने पहिल्या क्रमांकावरती स्थान ठेवलेलं आहे आणि फेरफार नोंदी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विहित वेळेत निर्गत होत आहेत। धन्यवाद। माळशिरसमधल्या नागरिकांना काय आवाहन करू शकतो? आता या ज्या वेगवेगळ्या मोहिमा चालू आहेत याला मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रतिसाद देणं अपेक्षित आहे। विशेषतः 42 ब कडची जी मोहीम आम्ही राबवतो आहे, ज्याच्यामध्ये नगरपालिका हद्दीतली किंवा गावठाणापासूनची 200 मीटर हद्दीतल्या लोकांना आम्ही आकृषिक सनद प्राप्त करून देतो आहोत। तर याच्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे यावं, मयत वारसांच्या नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पुढे यावं किंवा पोटखराबा ज्यांना लागवडीखाली आणायचं आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती पुढे यावं, तलाठ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे जेणेकरून या मोहिमेमध्ये 16 एप्रिलपर्यंत आणि वारस नोंदींच्या बाबतीत 10 मे पर्यंत आपल्याला हे कामकाज पूर्ण करता येईल आणि याच्यासाठी तहसील कार्यालयाशी किंवा तलाठी कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकता। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।